कोणतीही स्कॉलरशिप परीक्षा असेल, जसं की ती NMMS असेल, नवोदयची स्कॉलरशिप परीक्षा असेल, 4थी किंवा 7वीची स्कॉलरशिप परीक्षा असेल, या सर्व स्कॉलरशिप परीक्षांमध्ये एक कॉमन टॉपिक विचारला जातो, तो म्हणजे परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. नेमक्या या संख्या कोणत्या आहेत, त्यांना कसं ओळखायचं आणि परीक्षेत त्याच्यावर कशा पद्धतीने प्रश्न विचारल्या जातात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सगळ्यात शेवटी मी डिस्कस केलंय की NMMSच्या परीक्षेमध्ये यावर प्रश्न कसा विचारला होता, तो प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शेवटी कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. आता परिमेय संख्या, ज्याला इंग्लिशमध्ये रॅशनल नंबर म्हणतात, आणि अपरिमेय संख्या, ज्याला इंग्लिशमध्ये इरॅशनल नंबर म्हणतात. आता बघा, परिमेय संख्या म्हणजे नेमक्या कोणत्या संख्या? अशा संख्या ज्यांना P/Q फॉर्ममध्ये लिहिता येतं. P/Q याला आपण इंग्लिशमध्ये न्यूमरेटर आणि याला आपण डिनॉमिनेटर म्हणतो. मराठीमध्ये याला आपण अंश म्हणतो आणि याला आपण मराठीमध्ये छेद म्हणतो किंवा हार पण म्हणतात. पण नॉर्मली छेद म्हणले जातं, अंश आणि छेद. मग ज्या संख्यांना अंश आणि छेद आहे, अशा सर्व संख्या परिमेय संख्या असतात. मग एक्झाम्पल घ्यायचं तर 3/5, 3/7, 7/9, 8/11, 4/15, 11/7 सर्व संख्या परिमेय संख्या आहेत ज्या मी लिहिल्यात. इवन दो 8 हा सुद्धा एक परिमेय संख्या आहे, कारण ज्याच्या डिनॉमिनेटर मध्ये कुणीच नसतं, एक असतोच की, जिसका कोई नहीं होता उसका एक होता है, आपण म्हणतो ना असं. तसं ही सुद्धा एक परिमेय संख्या आहे. परिमेय संख्येचा फक्त आणि फक्त एकच ड्रॉबॅक आहे, म्हणजे एकच गोष्ट असते की जिथं परिमेय संख्या नसते, ती म्हणजे जर डिनॉमिनेटरमध्ये म्हणजे अपूर्णांक, म्हणजे जो पूर्ण हे छेद आपला आहे तो शून्य असता कामा नये. कारण जेव्हा जेव्हा खाली डिनॉमिनेटरमध्ये किंवा छेदमध्ये शून्य आला, याचा अर्थ ती संख्या परिमेय संख्या असू शकत नाही, कारण शून्याने कोणत्याही संख्येला भाग जाता येत नाही. सर, ही संख्या परिमेय संख्या आहे का? नाही. ही संख्या परिमेय संख्या आहे का? नाही. ही संख्या परिमेय संख्या आहे का? आहे. खाली शून्य नाही चालणार, वरती शून्य चालतो. शून्याच्या खाली कुणी पण चालेल, पण शून्य डिनॉमिनेटर म्हणजे खाली छेदात चालणार नाही. म्हणून अशा संख्या ज्यांना P/Q फॉर्ममध्ये लिहिता येतं, या फॉर्ममध्ये लिहिता येतं, अशा संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. मला वाटतं इथपर्यंत क्लिअर आहे. पुढचा मुद्दा येतो की परिमेय संख्यांबद्दलची इन्फॉर्मेशन, बेसिक इन्फॉर्मेशन. परिमेय संख्यांचे एक्झाम्पल मी जस्ट तुम्हाला सांगितलं. 3/4 आहे का? हो आहे. -5 आहे? हो आहे. पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल फरक पडत नाही. धनसंख्या असेल किंवा ऋण संख्या असेल, परिमेय संख्या आहे. कारण याच्या डिनॉमिनेटरमध्ये कुणीच नाही म्हणजे 1 आहे. शून्यच्या डिनॉमिनेटरमध्ये कुणीच नाही म्हणजे 1 आहे. 2.5ला आपण 2.5/1 म्हणजेच 5/2 असं लिहू शकतो. म्हणून या सर्व संख्या परिमेय संख्या आहे, कारण या P/Q फॉर्ममध्ये लिहिता येतात. -5ला 1/2, 0/2 असंही म्हणता येतं किंवा 0/1 असंही म्हणता येतं, 5/2 असंही म्हणता येतं. तर हे सर्व एक उदाहरणं जे आहेत मित्रांनो, हे आहेत परिमेय संख्यांचे, रॅशनल नंबर्स. द नंबर विच कॅन बी रिटन ॲज P/Q इन द फॉर्म ऑफ P/Q किंवा A/B, म्हणजे ज्याला अंश आणि छेद आहे. द नंबर हॅव्हिंग न्यूमरेटर ॲज वेल ॲज डिनॉमिनेटर, इट इज नोन ॲज रॅशनल नंबर्स असंही म्हणता येतं. बर सर, परिमेय संख्या कोणकोणत्या प्रकारच्या असतात? बघा, परिमेय संख्या धनपरिमेय संख्या असतात, म्हणजे पॉझिटिव्ह नंबर, ज्याला आपण म्हणू 5/7 पॉझिटिव्ह नंबर आहे. ऋण परिमेय -5/7 निगेटिव्ह आहे. समतुल्य, तसं बघा आपण 1/2 असंही म्हणलं चालतं, 10/20 असंही म्हणलं चालतंय, 30/60 असंही म्हणलं चालतं आणि 100/200 असंही म्हणलं चालतं, ज्यालाच आपण 1/2 म्हणू शकतो. याचा हा डबल आहे, याचा हा डबल आहे, याचा हा डबल आहे, याचा हा डबल आहे. सो दीज ऑल आर इक्विव्हॅलेंट, सर्व सारखे आहेत, म्हणून यांना आपण समतुल्य म्हणजे इक्विव्हॅलेंट परिमेय संख्या म्हणतो मित्रांनो. परिमेय संख्यांची संख्या रेषेवर मांडणी करता येते का? हो, करता येते. का नाही करता येत? संख्यांची तुलना करता येते. या सगळ्या गोष्टी ज्या आपण टप्प्याटप्प्याने बघूया. तर पहिला मुद्दा येतो परिमेय संख्यांचे प्रकार कोणते? तर बेसिकली 2 प्रकार आहेत. एक धनपरिमेय संख्या, एक ऋण परिमेय, म्हणजे पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आणि निगेटिव्ह रॅशनल नंबर. बघा,
हा पॉझिटिव्ह नंबर आहे, प्लस याच्या पाठीमागे नाहीच म्हणजे प्लस आहे, आणि इथं निगेटिव्ह नंबर आहे. ज्यांची व्हॅल्यू 0 पेक्षा जास्त असते अशा संख्यांना पॉझिटिव्ह परिमेय नंबर म्हणतात किंवा धन परिमेय संख्या म्हणतात. ज्यांची व्हॅल्यू 0 पेक्षा कमी असते यांना निगेटिव्ह म्हणतात. तुम्ही नंबर लाईन बघितली, एक्स ॲक्सिस आपण बघितला, नंबर लाईन मध्ये सेंटरला 0 असतो, इकडं 1 असतो, राईट हँड साईडला 2, 3, 4 अशा संख्या असतात, आणि लेफ्ट हँड साईडला -1, -2, -3, -4 अशा संख्या असतात, बरोबर. तर याच्या अलीकडे येणाऱ्या सर्व संख्या ऋण पॉझिटिव्ह आहे, आणि याच्या पलीकडे धन पॉझिटिव्ह, म्हणजे ऋण अपरिमेय आणि धन परिमेय. ऋण परिमेय आणि धन परिमेय म्हणजे 0 पासून पुढच्या ज्या संख्या आहेत त्यांना पॉझिटिव्ह रॅशनल नंबर, मागच्या संख्यात निगेटिव्ह रॅशनल नंबर. 0 पासून उजव्या बाजूला धन परिमेय संख्या, 0 पासून डाव्या बाजूला ऋण परिमेय संख्या. इतकं सिंपल लॉजिक आहे. बर सर, जे ऋण परिमेय धन परिमेय असेल तर मग तुम्ही आत्ताच सांगितलं की समतुल्य म्हणजे इक्विव्हॅलेंट संख्यांना कसं हे करायचं. बघा मित्रांनो, मी आत्ता म्हणलं 1/2, तसं 1चा डबल 2 आहे, तसं 2चे डबल 4 आहे, तसं 3चे डबल 6 आहे, तसं 40चे डबल 80 आहे, तसं 100चे डबल 200 आहे. तर या सर्व संख्या ज्या आहेत त्या इक्विव्हॅलेंट आहेत, म्हणून यांना समतुल्य म्हणतात. समतुल्य हा एक पुढचा कन्सेप्ट मला. मग कधी कधी काय होतं, एक्झाम्पल मध्ये आपलं उत्तर असं येतं, आपलं उत्तर येतं 12/15, पण परीक्षेत उत्तर असं नसतं. परीक्षेत उत्तर असं असतं 4/5, 4/5. कसं काय हो सर? बघा, याला जर 3 ने भाग दिला आणि याला जर 3 ने भाग दिला तर हा 3 ने भागून 4 आणि हा 3 ने भागून 5. म्हणजे या ज्या संख्या आहेत यांना आपण संक्षिप्त रूपामध्ये, शॉर्टेस्ट फॉर्म मध्ये असं लिहू शकतो. म्हणून जोपर्यंत भाग देतोय भागत राहायचं, भागत राहायचं, भागत राहायचं. कधीपर्यंत? जोपर्यंत भाग जातोय. आता 4ला आणि 5ला एखाद्या संख्येने भाग जातो का? नाही. म्हणून 4/5. तर हे दोन्ही इक्विव्हॅलेंट आहेत, समतुल्य आहेत. कारण बघा, 4/5 म्हणजेच 12/15. मग आपलं उत्तर जर 3/4 आलं, सॉरी 30/40 आलं, तर परीक्षेत ऑप्शन असे असणारच नाही. ऑप्शन असे असेल, कारण 0 0 कॅन्सल म्हणजे 10 ने भाग देऊन असा अर्थ. असं असतं. त्यांना म्हणतात इक्विव्हॅलेंट नंबर. त्या पद्धतीने दुसरा महत्त्वाचा मुद्दा, यांची संख्या रेषेवर मांडणी करता येते का? आता मी करून दाखवली. सेंटरला 0 आहे, राईट हँड साईडला ऑल पॉझिटिव्ह नंबर आहे, लेफ्ट हँड साईडला ऑल निगेटिव्ह नंबर्स आहेत. मग 0 आणि 1च्या मध्ये कोण येतो? अर्धा. 1 आणि 1.5च्या मध्ये, 1 आणि 2च्या मध्ये कोण येतो? दीड. दीडला आपण काय म्हणणार? 3/2. 0 आणि निगेटिव्ह 1च्या मध्ये काय येतो? अर्धा. पण निगेटिव्ह अर्धा, कारण हा निगेटिव्ह 1, निगेटिव्ह 0 आणि निगेटिव्ह 1 म्हणजे हा निगेटिव्ह 1 म्हणजे मला आपण म्हणूया ऋण 1, आणि हा पॉझिटिव्ह 0. दोघांच्या मध्ये अर्धा असणार. इथं किती असणार? निगेटिव्ह 3/2. इथं किती असणार? 2.5 असणार. 2.5ला आपण म्हणतो निगेटिव्ह 5/2. तर संख्या रेषेवर सुद्धा मित्रांनो याला दाखवता येतं. संख्या रेषेवरच्या सर्व संख्या म्हणजे परिमेय संख्या, एवढं लक्षात ठेवा. उद्या परीक्षेत प्रश्न आला की खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे की चुकीचं आहे? संख्या रेषेवरील सर्व संख्यांना परिमेय संख्या म्हणतात, बरोबर की चुकीचं? तर आपण म्हणायचं सर्व अगदी बरोबर आहे. 0 हा परिमेय संख्या आहे का? हो, अगदी बरोबर आहे. तर या पद्धतीने जायचं. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो परिमेय संख्यांची तुलना. बघा, परिमेय संख्या कोण लहान कोण मोठा. बघा, याला आपण अंश म्हणू, याला आपण छेद म्हणू. जर अंश मोठा आहे, जर अंश बघा, या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत, या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. डिनॉमिनेटर म्हणजे छेद सारखा आहे. छेद सारखा आहे तर वरची संख्या मोठी असेल तर ती संख्या मोठी. म्हणजे जसं 3 हा 5 पेक्षा लहान आहे म्हणून 5 मोठा 3 लहान, कारण हे सारखं आहे, हे सारखं आहे. कधी कधी असं होतं 7/5 आणि 7/8 याच्यामध्ये कोण मोठं? तर याच्यामध्ये हा मोठा, कारण इथं हे सारखं आहे. मग हा जर लहान असेल तर तो फ्रॅक्शन मोठा असतो आणि हा फ्रॅक्शन लहान असतो. किंवा हे जर सेम आहे, मग हा लहान तर हा मोठा. मग ज्याचा छेद लहान ती संख्या मोठी, ज्याचा छेद मोठा ती संख्या लहान. इन शॉर्ट, वरची संख्या सारखी असेल, वरची संख्या सारखी असेल म्हणजे अंश सारखा असेल, तर ज्याचा छेद लहान ती संख्या मोठी, ज्याचा छेद छोटा ती संख्या मोठी. पहिला मुद्दा. ज्याचा छेद सारखा असेल, ज्याचा अंश मोठा ती संख्या मोठी, ज्याचा अंश छोटा ती संख्या लहान. सर, मग जर असं असेल तर 3/5 आणि 7/5 हे सारखं आहे ना? मग असं, कारण हा मोठा आहे. सर, 5/11 आणि 3/11 असा असेल तर हा मोठा आहे, कारण छेद सारखा असेल
तर ज्याची वरची संख्या मोठी तो मोठा. सर असं नसेल, असं असेल तर 5/4 आणि 3/4. आता 5/4 आणि 5/11 असं जर असेल तर बघा हा 4 लहान आहे ना, म्हणून असा मोठा. कारण बघा 4 तुकडे करणं आणि 11 तुकडे करणं फरक आहे. 4 तुकडे करणं म्हणजे 4 हिस्सेदार. एका माणसाला 4 मुलं आहे, एका माणसाला 11 मुलं आहे. कुणाच्या प्रॉपर्टीत जास्त हिस्से होतील? ज्याला 11 कॅलेंडर आहे त्याची. म्हणून लक्षात घ्या, एकच प्रॉपर्टी आहे. एका माणसाकडं 5 एकर जमीन आहे, एका माणसाकडं दुसऱ्याकडं पण 5 एकर जमीन आहे. याने 4 मुलांना वाटली आणि 11 मुलांना वाटली. आता अख्ख्या क्रिकेट टीममध्ये 5 एकर जमीन वाटली तर कमीच येणार ना रे. त्यामुळं लक्षात घ्या, ज्याचा अंश छोटा असतो, ज्याचा ज्याचा छेद छोटा असतो, तो मोठा परिमेय संख्या असतो ती, किंवा ती संख्या मोठी परिमेय संख्या आहे. हे लिहून दिलंय, समजून घ्या. हर म्हणल्यावर तुम्ही असं म्हणा छेद. हर म्हणजे छेद. असं लक्षात ठेवा, समजायला सोपं जाईल. ठीक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो की परिमेय संख्यांची बेरीज कशी करायची. परिमेय संख्यांची बेरीज आणि वजाबाकी करण्यासाठी दोन गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो. परिमेय संख्यांची बेरीज आणि वजाबाकी करण्यासाठी त्यांचा छेद सारखा असावा लागतो. जसं की यांचा छेद सारखा आहे म्हणून वरच्या वरच्या संख्यांची बेरीज. बघा यांचा छेद सारखा आहे, वरच्या वरच्या संख्यांची बेरीज. समजा 5/11 आणि 3/11 असा असेल तर वरच्यांची पटकन बेरीज करता येते. एकदाच लिहायचा, दोघांची ऍडिशन करायची. सर 7/12 7/12 -5/12 असा असेल तर काय करायचं? बघा छेद सारखा आहे, दोघांचं वजाबाकी करायची. छेद एकदाच लिहायचा, दोघांची वजाबाकी 2/12 म्हणजेच 1/6 असंही म्हणता येतं, कारण 2 ने भाग दिला. तर बेरीज आणि वजाबाकी करण्यासाठी काय सारखं असावं लागतं? तर छेद सारखा असावा लागतो. जर छेद सारखा असेल तर बेरीज वजाबाकी करता येते, पण जर छेद सारखा नसेल तर मग त्याला थोडं डिटेलमध्ये समजून घ्यावं लागेल. यासाठी आपण वेगळा व्हिडिओ घेऊन येऊ. सध्या फक्त आणि फक्त हे समजून घ्या, छेद सारखा असेल तर वजाबाकी पण करता येते आणि बेरीज पण करता येते. बेरीज कशी करायची? वरच्या वरच्यांची. वजाबाकी कशी करायची? वरच्या वरच्यांची. सारखा आहे एकदाच लिहिला a-c. सारखा आहे एकदाच लिहिला, 5 मधून 2 गेले, 3/9. 3/9लाच 1/3 म्हणा, कारण हा तिप्पट आहे. 3 ने भाग द्या, 3 ने भाग द्या, 1/3 येईल. सर परिमेय संख्यांचा गुणाकार कसा करायचा? सगळ्यात सोपं आहे. आयुष्यात जर सगळ्यात सोपं काय असेल तर परिमेय संख्यांचा गुणाकार. कसं काय बरं? हे बघा, दोघांचा सरळ सरळ गुणाकार, दोघांचा सरळ सरळ गुणाकार. a × c ac, b × d bd. सरळ सरळ गुणाकार. जसं मला यांचा गुणाकार करायला सांगितला, 5 दुनी 10, 7 त्रिक 21. जर मला सांगितलं 4/5 × 3/7 करा, 4 त्रिक 12, 5 7 35. झालं का? गुणाकार एकदम सोपा. पण जर भागाकार करायला सांगितलं तर ज्याला गुणाकार जमला, भागाकार त्याला जमणार म्हणजे जमणार. कसं? भागाकार करताना पहिला परिमेय संख्या ॲज इट इज लिहायची, भागाकाराच्या ऐवजी गुणाकाराचं चिन्ह द्यायचं आणि पुढच्या फ्रॅक्शनचा, पुढच्या परिमेय संख्यांचा उलटा लिहायचा. DC CD DC CD DC AB AB CD DC उलट लिहायचं. पुढचं काम तर सोपंच आहे की हो. A आणि D चा गुणाकार AD आणि BC चा गुणाकार BC असं. जसं बघा 3/4/2/5, 3/4/2/5. 3/4 ला ॲज इट इज लिहायचं, भागाकाराच्या ऐवजी गुणाकार करायचा आणि 5/2 ला 2/5 लिहायचं. हे बघा 3/4 ॲज इट इज, 2/5 चा उलटा 5/2, भागाकाराच्या ऐवजी गुणाकाराचं चिन्ह, 5 तिरिक 15, 4 दुने 8. हे अशा पद्धतीने. सर भागाकार अजून एकदा सांगा. सांगतो ना, काही प्रॉब्लेम नाही, दोनदा सांगतो. हे बघा, समजा जर असं एक्झाम्पल असेल, असा प्रश्न असेल, 7/3 7/8 भागिले डिवायडेड बाय 3/4 असं जर असेल तर काय करायचं? 7/8 गुणुले 4/3 झालं काम. म्हणजे पहिला फ्रॅक्शन ॲज इट इज, दुसरा फ्रॅक्शनचा उलटा, म्हणजे पुढच्या परिमेय संख्येची उलटा. 4 1 4, 4 दुने 8, वरती उरलं 7, खाली उरलं 6. हे 7 1 7, 3 दुने 6 झालं काम. समजा 4/5 भागिले 11/17 असं विचारलं, काय करायचं? 4/5 ला ॲज इट इज लिहायचं, गुणाकार लिहायचा भागाकाराच्या ऐवजी, आणि 11/17 ला 17/11 लिहायचं.
17 भागिले 11 काऊन लिहिलं? आपलं ठरलंय उलटा करायचं. मग 17 चोक 68, 11 पाचे 55, इसको बोलते हे भागाकार, डिव्हिजन. कोणत्या संख्यांचं? परिमेय संख्यांचं डिव्हिजन. तर अशा पद्धतीने परिमेय संख्या आहेत आणि त्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या पद्धतीने करता येतो. आता मुद्दा असा येतो, सर परिमेय संख्या समजलं, आता अपरिमेय संख्या, ज्याला आपण इरॅशनल नंबर म्हणतो. बघा, साधी सिंपल गोष्ट आहे. पी बाय क्यू मध्ये ज्याला लिहिता येतं त्या परिमेय आहेत आणि ज्याला पी बाय क्यू मध्ये लिहिता येत नाही त्या अपरिमेय. म्हणजे ज्याला छेद असूच शकत नाही, जिथं भाग पूर्ण जातच नाही, त्याला अपरिमेय संख्या म्हणतात. जिथं पूर्ण भाग जातो त्या परिमेय संख्या आहे. बघा, ज्या संख्येला पी बाय क्यू फॉर्म मध्ये या स्वरूपात लिहिता येत नाही त्यांना अपरिमेय संख्या म्हणतात. उदाहरणार्थ रूट 2च्या डिनॉमिनेटर मध्ये 1 असतो, मान्य आहे, पण त्याचा काही फायदाच नाही ना. याची संख्या एक्झॅक्ट माहिती आहे का? 2 कुणाचा वर्ग आहे माहिती आहे का? नाही माहिती. 3 कुणाचा वर्ग आहे माहिती आहे का? नाही माहिती. पायची व्हॅल्यू एक्झॅक्ट सांगता येते का? नाही. 3.1419 समथिंग समथिंग समथिंग, त्याच्यामुळे नाही सांगता येत. म्हणून या संख्यांना अपरिमेय संख्या म्हणतात, ज्यांना भाग पूर्ण जात नाही. मी जर म्हणलं 5 वस्तू 3 लोकांमध्ये वाटा, तुम्ही म्हणणार 1.66666666 भांडण होत राहणार, कारण भाग पूर्ण जात नाही. समजा 100 रुपये 3 लोकांमध्ये वाटायचे, तर फाडून तर घेता येणार नाही. 33.33 पैसे येतील. आता 33 पैसे जगात अस्तित्वातच नाही, कुणाच्या वाटेल तरी एक्स्ट्रा द्यावे लागतील, मग पुन्हा मारामार आहे. मग जिथं भाग जात नाही त्यांना म्हणायचं अपरिमेय संख्या. एवढं सिंपल लॉजिक आहे. बर, अपरिमेय संख्या बघा, परिमेय संख्या पी बाय क्यू फॉर्म मध्ये लिहिता येते, यांना लिहिता येत नाही. यांचे दशांश समाप्त होतात, यांचे दशांश कधी समाप्त होत नाही. उदाहरणार्थ 3/4 ला आपण 75 पैसे म्हणू शकतो 75 पैसे, पण यांना काहीच नाही म्हणू शकत, कारण हा 1 पॉइंट समथिंग 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 भाग जाणारच नाही. हा फरक आहे बेसिकली परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्यांमध्ये मित्रांनो. त्यानंतर मुद्दा असा येतो की अपरिमेय संख्या आणि परिमेय संख्यांमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे. प्रत्येक पूर्णांक ही परिमेय संख्या आहे, हो. जसं 50 पैसे याला 1/2 म्हणा, 75 पैसे 3/4 म्हणा. तर प्रत्येक पूर्णांक संख्येतला या पूर्णांक संख्येला परिमेय संख्या म्हणतात का? हो. 0 ही परिमेय संख्या आहे का? हो आहे. कधी भागाकारात कधी शून्य नसतो, परिमेय संख्येच्या भागाकारात कधी शून्य नसतो, या अगोदर पण सांगितलं. परिमेय संख्यांना संख्या रेषेवर दाखवता येतात का? हो, दाखवता येतात. अपरिमेय दाखवता येतं का? नाही दाखवता येत, कारण त्यांना फ्रॅक्शन मध्ये म्हणजे असं लिहिता येत नाही. हा फरक आहे परिमेय अपरिमेय मध्ये. परीक्षेत प्रश्न कसे येऊ शकतात? बघा, खालीलपैकी कोणती परिमेय संख्या आहे? ही आहे, कारण याला अंशाने छेद आहे, याला अंशाने छेद नाही. खालीलपैकी हीच एवढी अपरिमेय संख्या समजून घ्या. परिमेय संख्या. 0 ही कोणती संख्या आहे? परिमेय आहे. अपरिमेय नाहीये, नैसर्गिक नाहीच आहे. 0 ही नैसर्गिक संख्या आहे का? नाहीये. 0 ही नैसर्गिक संख्या नाही. नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होते. पूर्णांक संख्या आहे का? नाही. नैसर्गिक आहे का? इथं नैसर्गिक नाही असं लिहायला पाहिजे. नैसर्गिक आहे का? नाही. अपरिमेय आहे का? नाही. परिमेय संख्या आहे. 0 ही परिमेय संख्या आहे. बर, अजून प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात? खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? अपरिमेय संख्येबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? हर शून्य असू शकतो? नाही, असू शकत नाही. प्रत्येक पूर्णांक परिमेय संख्या नाही, नाही असते. प्रत्येक पूर्णांक हा परिमेय संख्येत लिहिता येतो. परिमेय संख्या रेषेवर दाखवता येत नाही, नाही दाखवता येतं, हे पण रॉंग स्टेटमेंट आहे. प्रत्येक पूर्णांक ही परिमेय संख्या आहे. हो, हे स्टेटमेंट अगदी बरोबर आहे, बाकी सर्व स्टेटमेंट चुकीचे आहेत. यांचा भागाकार करा म्हणे, काही मोठी गोष्ट नाही. 3/4 गुणिले 5/2 उलटा लिहायचा, भागाकार करून उलटा. मग येईल 5 त्रिक 15, 4 दुने 8, 8 बाय बाय खतम. असे परीक्षेत प्रश्न विचारले गेलेत, येऊ शकतात, बरोबर. असा प्रश्न ऍक्च्युअल परीक्षेमध्ये आलाय. हा प्रश्न ऍक्च्युअल परीक्षेमध्ये आलाय. कोणता प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणती संख्या अपरिमेय संख्या आहे? असा 1 डिसेंबर 2022च्या NMS परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला होता. अपरिमेय संख्या ही आहे, ही अपरिमेय. याच्या खाली एक लिहिता येतो, याच्या खाली आहे काहीतरी, याच्या खाली आहे, ही परिमेय आहे, ही अपरिमेय आहे. आपल्याला काय विचारलं? अपरिमेय कोणती? ही अपरिमेय, बरोबर आहे.
तर कसा वाटला टॉपिक याबद्दल नक्की कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो लिहा. आम्हाला सांगा की टॉपिक कसा वाटला आणि अधिक माहितीसाठी अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी ई सारथी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. टाटा, बाय बाय, खतम.